नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोमीनपुरा मुख्य मार्गावर किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी तहसील पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या 2 तासांच्या आत मुख्य आरोपीसह त्याच्या 2 अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे। करण राजू सोनावणे असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित तरुणाचं नाव आहे। करण हा मोमीनपुरा मुख्य रस्ता पायी ओलांडत असताना आरोपी अब्दुल तौसिफ आणि त्याच्या साथीदारांच्या गाडीचे चाक अचानक करणच्या पायावर चढले। यावरून त्यांच्यात जोरदार वाद आणि बाचाबाची सुरू झाली। या वादाचे पर्यावसान पुढे हिंसेत झाले आणि संतापलेल्या आरोपी अब्दुल तौसिफने चाकू काढून करणवर सपासप वार केले, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपासादरम्यान समोर आले की मुख्य आरोपी अब्दुल तौसिफ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वीही देवलापार आणि वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। तर दुसरीकडे जखमी झालेला पीडित तरुण करण सोनावणे हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तहसीलचे पोलीस उपनिरीक्षक संजय माने या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करतायत। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 288/26 कलम 118 2 115 2 296 35 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी करण राजू सोनावणे वय 24 वर्षे, राहणार अंसारनगर मोमीनपुरा, हे काल मोमीनपुरा जो मुख्य रस्ता आहे त्यावर रोड क्रॉस करत असताना यातील आरोपी अब्दुल तौसिफ वल्द अब्दुल रफीक वय 22 वर्षे, राहणार डोबी नगर, हा ट्रिपल सीट त्याच्या इतर 2 अल्पवयीन मित्रांसह जात असताना फिर्यादीला रस्ता क्रॉस त्याच्या पायावर गाडी चढवली। या कारणावरून त्यांच्यामध्ये वादावादी होऊन अचानक आरोपीने खिशातील चाकू काढून त्याला फिर्यादीला मारहाण केलेली आहे। त्यामध्ये फिर्यादी जखमी झाल्याने तात्काळ उपचारकामी मेव हॉस्पिटल इथे नेऊन उपचार केलेले आहेत। यातील आरोपी याच्या विरुद्ध यापूर्वी देवलापार पोलीस स्टेशन आणि वाठोडा पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे दाखल आहेत। यातील आरोपी आणि त्याचे 2 अल्पवयीन साथीदार यांना ताबडतोब 2 तासामध्ये आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून आज माननीय न्यायालयात त्यांना हजर करून पुढील तपास PSI संजय माने करीत आहे। फिर्यादी हा सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच आहे। त्याच्या विरुद्ध 4 चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि तो फक्त चोरीच्या वर्षावरच आपला उदरनिर्वाह करतो अशी माहिती मिळालेली आहे।